नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरती 2023 TCS व IBPS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणातील काही प्रश्न आणि त्याचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघा, आपला ज्ञान भारती प्रबोधिनी सातारा हा ऑनलाइन क्लास आहे। त्याच्यामध्ये आपली एक मोठी टीम सगळे विषय घेऊन आलेले आहे आणि आज आपण काही वर्णमालेतील महत्त्वाचे प्रश्न व त्याचे विश्लेषण पाहणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा। सजातीय स्वरांची जोडी ओळखा। वर्णमालेतील महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या तासाला पाहूया। सजातीय स्वरांची जोडी ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आपल्याला सजातीय स्वर माहित पाहिजेत। सजातीय स्वर, आता सजातीय स्वर कोणते? एका उच्चार स्थानातून तयार होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणत असतात। आता सजातीय स्वर पहिला आहे, अ या स्वरातून आ या स्वरांचा निर्मिती होती, म्हणजे सजातीय स्वरांची जोडी आपल्याला पहिली सापडली। दुसरी बघा, रस्व ईतून दीर्घ ई आहे आणि तिसरी जोडी आहे रस्व ऊतून दीर्घ ऊ। आता जर आपण या प्रश्नाचे 4 पर्याय जर पाहिले तर खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी आपल्याला सांगायला लावलेली आहे। मग आणि अ आणि ई होणार आहे का? नाही। आणि ऊ होणार आहे का? नाही। आणि ई होणार आहे का? नाही। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं मिळणार आहे? पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चौथा, रस्वई किंवा दीर्घई। रस्वई आतून त्याच्यातून दीर्घ ही सजातीय स्वरांची आपल्याला जोडी मिळणार। म्हणजे बघा, एका उच्चार स्थानातून निर्माण होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणत असतात आणि सजातीय स्वरांच्या जोड्या विद्यार्थी मित्रांनो 3च लक्षात ठेवायच्या, अ आ ई ई आणि उ ऊ। असं मग आपल्याला या प्रश्न क्रमांक पहिल्याचा अचूक पर्याय मिळाला, चौथा। दुसरा प्रश्न बघा, अयोग्य विधान ओळखा किंवा विधाने ओळखा। महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे आणि याचं आपल्याला विश्लेषण पण बघायचं आहे। अयोग्य विधान ओळखायचे आहे। मग पहिला पर्याय दिलेला आहे, य र ल व हे अर्धस्वर आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे विधान योग्य आहे, कारण य र ल व हे कसे आहेत? अर्धस्वर आहेत। आपल्याला पहिलं विधान योग्य सापडलं, अयोग्य नाही। दुसरं बघा, त्यांचा जन्म अनुक्रमे ई रू लू या स्वरांच्या उच्चार स्थानावरून झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, य र ल व या व्यंजनांचा उच्चारच ई रू लू ऊ या स्वरांच्या उच्चार स्थानावरून निर्माण झाल्यामुळे हे दुसरं विधान पण योग्य आहे। आता तिसरं विधान बघा, त्याचा खरा क्रम य व र ल आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी य र ल व जरी म्हणत असलो तरी त्याचा खरा क्रम हा य व र ल आहे, म्हणजे तिसरं पण विधान आपल्याला योग्य मिळालेलं आहे। आता चौथा बघा पर्याय काय आहे? चौथा आहे, अर्धस्वर व्यंजनाचाच एक प्रकार आहे। विद्यार्थी मित्रांनो, य र ल व हे स्वर नाहीत तर तो एक व्यंजनाचाच प्रकार आहे। म्हणजे आपल्याला चौथा पर्याय पण काय मिळाला? योग्यच। काय की अर्धस्वर व्यंजनाचाच एक प्रकार आहे। म्हणजे जर आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे तर 4 विधानापैकी आपल्याला कोणतंही विधान विद्यार्थी मित्रांनो अयोग्य सापडलेलं नाही। मग जर आपण या विधानाचे जर पर्याय बघितले तर ब बरोबर, क बरोबर, ड बरोबर आणि कोणतेच विधान अयोग्य नाही। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं मिळणार आहे? तर कोणतेच विधान अयोग्य नाही। सर्व ही विधान ही कशी सापडली? योग्य सापडली। कशी? तर बाबा, य र ल व हे अर्धस्वरच आहेत, योग्य आहे। त्याचा जन्मच अनुक्रमे ई रू लू ऊ या स्वरांच्या उच्चार स्थानातून तयार झालाय, ते पण विधान बरोबरच आहे। त्यांचा खरा क्रम य व र ल आहे, त्यांचा खरा क्रम तोच आहे। आणि अर्धस्वर व्यंजनांचा एक प्रकार नाही, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्धस्वर एक व्यंजनाचा प्रकार आहे म्हटले आणि ते विधान बरोबर आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो अर्धस्वर हा व्यंजनाचा प्रकार आहे। आपण स्वरामध्ये रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय विजातीय स्वर असा उच्चार करून ते बघत असतो। म्हणजे आपल्याला अर्धस्वर व्यंजनाचा एक प्रकार आहे ते पण आपल्याला समजतं। म्हणजे या कोणतेच विधान अयोग्य नाही, सर्व विधाने बरोबर आहेत। आता पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या असा प्रश्न आहे। खालील विधाने लक्षात घ्या। मग विधानामध्ये पहिलं विधान आहे, मराठी भाषेत एकूण 34 व्यंजन आहेत। आता आपण वर्णमालेत पाहिलेच आहेत, मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत। दुसरं बघा, अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो, नाकातून केला जातो।
हे पण विधान योग्य आहे. तिसरं विधान बघा, ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो. विद्यार्थी मित्रांनो, काही वर्णांचा उच्चार एकदम सोपा असतो त्यास मृदू वर्ण असं म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार कठीण असतो त्याला कठोर व्यंजन म्हणत असतात. मग ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात. हे पण आपल्याला विधान बरोबर सापडलं. आणि चौथं विधान बघा कसं दिलंय, अम व आ यांना स्वरादी असे म्हणतात. आणि आपण वर्णांच्या दुसऱ्या प्रकारामध्येच बघत असतो, अम आणि हा ही कशी आहेत तर दोन स्वरादी आहेत. मग आपल्याला ही विधाने लक्षात घेताना आपल्याला समजलेलं आहे की प्रत्येक विधान हे योग्य आहे. प्रत्येक विधान योग्य आहे. मग जर या प्रश्नाची जर आपण पर्याय पाहिले तर बघा, पहिला पर्याय आहे अ व ब बरोबर, अ व ब बरोबर. दुसरा आहे क व ड बरोबर. तिसरा आहे सर्व बरोबर. आणि चौथा आहे सर्व चूक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं मिळणार आहे तर सर्व बरोबर आहे. सर्व ही विधाने कशी आहेत, बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण, जोड्या जुळवा. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. आता आपल्याला जोड्या जुळवायला लावलेत. आता संयुक्त स्वर आणि समाविष्ट स्वर विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त स्वर विचारलेत आणि समाविष्ट स्वर विचारलेले आहेत. आता संयुक्त स्वर 4 आहेत, दिलेत बघा कसे, ए ऐ ओ औ. आता ए ऐ ओ औ हे स्वर दोन स्वरांचं साह्य घेऊन तयार झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते समाविष्ट स्वर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्याची जोडी व्यवस्थित बघायची आहे. आता बघा, ए हा स्वर कसा तयार झालाय तर अ किंवा आ, अ बघा अ आणि अधिक रस्वई किंवा दीर्घई झालाय. अ कसा झालाय तर रस्वई अधिक दीर्घई. दुसरा झालाय बघा, दुसरा आहे ऐ, कसा झाला आ अधिक रस्वई किंवा दीर्घई, दीर्घ ई. ओ कसा तयार झाला, अ अधिक रस्व किंवा दीर्घ ऊ. औ कसा झाला, आ अधिक रस्व किंवा दीर्घ ऊ. आता ह्याच्यावरून आपल्याला बरोबर जोड्या लावायचे. आता ए कसा तयार झाला, अ अधिक रस्वई किंवा दीर्घई. आता मग अ अधिक रस्वई किंवा दीर्घई ही कोणत्या पर्याय दिसते या तर बघा चौथ्या पर्यायात, पर्याय क्रमांक चौथा. मग बघा इथं चौथा आहे. परत बघा दुसरा, ऐ कसा तयार झाला, आ अधिक रस्वई किंवा दीर्घई, आ अधिक रस्वई किंवा दीर्घई म्हणजे कुठे येणार पहिला. बघा हो इथं आलाय पहिला. तिसरा बघा, ओ कसा तयार झालाय, अ अधिक रस्व किंवा दीर्घ ऊ. आता हा कुठं आहे तर बघा ह्या जोडीमध्ये आहे दुसरा. मग इथं कुठं आहे, दुसरा इथं दिलाय. आणि चौथा दिलाय औ, आ अधिक रस्व किंवा दीर्घ ऊ म्हणजे कुठं आहे हा, इथं आहे तिसरा. म्हणजे आपल्याला ह्या जोड्या जुळवताना पर्याय क्रमांक कितवा बरोबर सापडला, चौथा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ए ऐ ओ औ या संयुक्त स्वरामध्ये आपल्याला समाविष्ट स्वर विचारले होते आणि या जोडीचं अचूक उत्तर आपल्याला मिळालंय पर्याय क्रमांक कितवा, चौथा. पर्याय क्रमांक चौथा. हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न काय आपल्याला विचारलाय, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी शब्द बरोबर कोणता आहे. आता पर्याय बघा कसे दिलेत, व्यंजनांत, व्यंजनात, व्यंजनात आणि व्यंजनामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी व्यंजनांत हा पहिला पर्याय अचूक बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर बघा पर्याय क्रमांक पहिला मिळाला, व्यंजनात शेवट होणे म्हणजे व्यंजनांत. आणि एकदम महत्वाचा प्रश्न आहे हा, प्रश्न एकदा येऊन पण गेलेला आहे. पुढचा बघा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्णापूर्वी स्वर येतो, कोणत्या वर्णापूर्वी स्वर येतो. बघा प्रश्न महत्वाचा आहे, खालीलपैकी कोणत्या वर्णांच्या पूर्वी स्वर येतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वरादी आहेत बघा दोन, अम आणि आहा, याच्या अगोदर स्वर असतो म्हणून त्याला स्वरादी म्हणतात. स्वरादी हा शब्दच कसा आहे, स्वर ज्याच्या अगोदर आरूढ आहे त्याला स्वरादी असं म्हटलं जातं, स्वरच त्याच्या आधी असतो. आता बघा
खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर असणार आहे? मग पर्याय क्रमांक उत्तर तिसरा असणार आहे. त्याच्या अगोदर काय आहे? स्वर आहे. आता बघा, तसं बघितलं तर स्वरादी ही चिन्ह आहेत. पहिलं चिन्ह आहे अनुस्वार, त्याला आपण शीर्षबिंदू म्हणतो, आणि दुसरा आहे विसर्ग. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा आपल्याला उच्चार करता येत नाहीत कारण ही चिन्ह आहेत. मग त्यांचा उच्चार करण्यासाठी आधी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. मग आता या अनुस्वाराचा उच्चार करायचे तर आपण काय करतो? अचं सहाय्य घेतो. मग आपण उच्चार करतो आणि विसर्ग घेऊन आ असा उच्चार करतो. मग ह्याच्या पूर्वी काय आला? स्वर आला. मग आपल्याला पर्याय क्रमांक कोणता बरोबर मिळाला? पर्याय क्रमांक तिसरा, की खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर येतो? तर कुणाच्या? तर विसर्गाच्या. आणि आ ह्या दोन स्वर सापडले, त्यातला पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान बघा, मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे, म्हणजे हे विधान योग्य आहे. दुसरं विधान बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे विधान पण बरोबर आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तिसरं बघा, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत, आणि हा पर्याय क्रमांक पण बरोबर आहे. आधुनिक वर्णमालेत विद्यार्थी मित्रांनो 52 वर्ण आहेत. प्राचीन वर्णमालेत आपण 48 वर्ण मानत असतो. हे विधान पण योग्य आहे. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत 14 स्वर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या आधुनिक वर्णमालेत स्वरांची संख्या 14 दिली आहे, कारण इंग्रजीतले ए आणि अ हे स्वर घेऊन आपल्या आधुनिक वर्णमालेत स्वरांची संख्या आता 14 झालेली आहे, म्हणजे हे पण विधान योग्य आहे. मग जर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा म्हटलं तर आता आपण ही जर विधानं बघितली तर प्रत्येक विधान आपल्याला योग्य सापडलेलं आहे. मग जर आपण ह्याचे पर्याय बघितले तर बघा, अ व ब, ब व क कोणतेच नाही आणि सर्व बरोबर. मग विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक कोणतं मिळणार आहे? आणि पर्याय क्रमांक किती असणार आहे? तो पर्याय क्रमांक 4. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण ही सगळी विधाने कशी सापडलीत? आपल्याला योग्यच विधान सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, अयोग्य जोडी शोधा. अयोग्य जोडी शोधा महत्वाचा प्रश्न आहे बघा. अयोग्य जोडी शोधा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ण दिल्यात आणि वर्णांचे प्रकार दिल्यात. वर्ण आणि वर्णांचे प्रकार दिलेले आहेत. आता जर आपण वर्ण आणि वर्णांचे प्रकार बघत असलो तर बघा पर्याय कसे त्यांनी तयार केलेत. क अघोष वर्ण. विद्यार्थी मित्रांनो, क ला अघोष वर्ण म्हणतात, कारण क हा कठोर व्यंजनात जात असतो. क काय? अघोष वर्ण. लक्षात ठेवा. मग आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे. आता जर चौथा बघितला डायरेक्ट तर श हे संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त काय? व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन. आता ध हे घोष वर्ण आहे. ध काय? घोष वर्ण आहे. त्याला आपण मृदू व्यंजन असं म्हणत असतो. आता न हे संयुक्त स्वर आहे का? संयुक्त स्वर नाही. मग जर आपण यातली अयोग्य जोडी ओळखा म्हटलं तर अयोग्य जोडी कोणती सापडणार आहे? तर ब, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? दुसरा. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर कोणतं मिळालेलं आहे? पर्याय क्रमांक दुसरा, म्हणजे ब. म्हणजे बघा आपण पर्याय क्रमांक क बघतोय बघा. न हे संयुक्त स्वर आहे का? आता न हे काय संयुक्त स्वर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हे आपल्याला अयोग्य जोडी सापडलेली आहे. पहिली योग्य जोडी सापडली, दुसरी पण सापडली, चौथी पण सापडली, म्हणजे आपल्याला उत्तर यातलं चुकीचं कोणतं सापडलं? तर तिसरं. लक्षात ठेवा, क हा पर्याय चुकीचा आहे, कारण संयुक्त स्वर तो नाही. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, स्वरांच्या ऱ्हस्व व दीर्घ उच्चारानुसार, स्वरांच्या ऱ्हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात, बदलतात. त्यानुसार खालील काही शब्द दिले आहेत, त्याच्या योग्य जोड्या शोधायच्या. त्याच्या काय? योग्य जोड्या शोधायच्या आहेत. आता बघा पहिला शब्द दिलाय पाणी. पाणी. आता पाणी म्हणजे पहिली वेलांट आहे विद्यार्थी मित्रांनो. पाणी म्हणजे हात. पाणी म्हणजे हात. आता दुसरी बघा, पाणी म्हणजे काय? जल. पाणी म्हणजे काय? जल.
परत सूत म्हणजे मुलगा, आणि सूत म्हणजे काय, धागा. सूत म्हणजे काय, धागा. म्हणजे आपल्याला या पर्याय क्रमांक ह्याची जोडी शोधायची आहे. स्वरांच्या ऱ्हस्व आणि दीर्घनुसार आपल्याला शब्दांचे अर्थ बदलू शकतात. त्यानुसार खालील काही शब्द दिले आहेत, त्याच्या योग्य जोड्या शोधा. म्हणजे आपल्याला योग्य जोडी शोधली पाहिजे. आता बघा, सूत या शब्दाचा अर्थ घेतला मुलगा आणि सूत हा घेतला दीर्घ, त्याचा घेतला धागा. म्हणजे आपल्याला या पर्यायातून अचूक जोडी कोणती मिळणार आहे, तर बघा, पाणी म्हणजे काय, हात. पाणी म्हणजे हात, पहिला. परत पाणी म्हणजे काय, जल. परत सूत म्हणजे काय, मुलगा, आणि सूत म्हणजे काय, धागा. म्हणजे आपला जोडीतील बरोबर पर्याय क्रमांक कोणता सापडला, तिसरा. म्हणजे यातील आपल्याला पर्याय क्रमांक तिसरा हे योग्य जोडी सापडलेले आहे. लक्षात ठेवा, ऱ्हस्व दीर्घनुसार विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शब्दाचे अर्थ बदलत असतात आणि ते अर्थ आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्याच्यावर समानार्थी शब्दावरून पण प्रश्न टाकलेले असतात की काय, किंवा पाणी, पहिली वेलांटी दिली पाणी, की आपल्याकडं हात असं म्हटलं जातं. पाणी म्हणजे जल. सूत पहिला उकार आहे म्हणजे मुलगा, आणि सूत आला दुसरा उकार की धागा. एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यावर महत्त्वाचे प्रश्न समानार्थी शब्दावर पण टाकले जातात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर अवलंबून आहे, स्वरावर अवलंबून होतो, वर्णावर स्वर होतो. आता खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वर होतो, दुसऱ्या वर्णावर स्वर होतो. आता लक्षात ठेवा, पर्याय कसे दिलेत, आ, ग आणि ढ. आता खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वर होणार आहे, स्वर होणार आहे. तर बघा, अम आणि हा ह्या दोन स्वरादे आहेत. अम आणि हा या दोन स्वरादे आहेत. त्याच्या पुढचा बघा पर्याय ग. आता ग जर बघितलं तर बघा, ग अधिक अ बरोबर काय घेतो आपण, ग घेत असतो. आणि पुढचा बघा दिलाय ढ. आता दुसऱ्या वर्णावर अवलंबून असलेला वर्णावर स्वर बघायचे. आता अम आणि हा काय आहेत, ह्या दोन स्वर आहेत. आता ढ पण कसा होतो, ढ अधिक अ बरोबर काय, ढ. आता इथं जर बघितलं तर ह्या दोन पर्याय दिलेत, अम आणि आ. आता हे दोन्ही पण योग्य उत्तर बरोबर दिलेली त्यांनी आहेत. पुढचा प्रश्न बघा, योग्य जोडी जुळवा. आता आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. आता बघा, जोड्याचा गट दिलाय अ गट आणि दुसरा दिलाय ब गट, अ गट आणि ब गट. आता अ गटात काय दिलंय तर ग, आणि ब गटात दिलेले त्याचे पर्याय दिलेले आहेत. आता ह्याच्यावरून आपल्याला जोड्या जुळवताना आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न त्यांनी बघा कसा दिलेला आहे. तर आपल्याकडं व्यंजनामध्ये आपण दंड घेण्याची एक पद्धत आहे, दंड, आणि दंडाद्वारे आपण ती व्यंजनं लिहिली जात असतात. आता जर ग घेतलं तर या ग ला बाजूला दंड आहे, मग तो स्वतंत्र उभा दंडामध्ये जाणार आहे. स्वतंत्र उभा दंड म्हणजे अ चा पर्याय क्रमांक किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसरा, की ते स्वतंत्र उभा दंड असणारं व्यंजन आहे. जर त घेतलं तर बघा, त हा उभा दंड जोडलेला आहे, उभा दंड जोडलेला वर्ण आहे. जर क घेतलं तर क ला मध्ये दंड आहे, क ला कुठं आहे, मध्ये दंड आहे. आणि ळ घेतलं तर हे अर्धदंडामध्ये जात, अर्धदंडामध्ये जात. विद्यार्थी मित्रांनो, दंड आपण बघताना तो अर्धा उभा दंड आहे का, मध्ये दंड आहे का, स्वतंत्र दंड आहे का, किंवा उभ्या दंडाला जोडलेला आहे का, असे पर्याय दिलेले आहेत. मग आपल्याला ग कुठे सापडला तर स्वतंत्र उभा दंड असणारा. म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालं, तिसरं. परत बघा, त कसं आपल्याला मिळालं, उभ्या दंडाला जोडलेला वर्ण म्हणजे चौथा मिळाला. परत दुसरा कोणता मिळाला, क. क कसं आहे तर मध्ये उभा दंड असणारे व्यंजन आहे म्हणजे दुसरं मिळालं. आणि ळ हे कसं आहे तर अर्धा उभा दंड असणारे वर्ण आहे म्हणजे कितवा मिळाला, पहिला. म्हणजे यात पर्याय कोणती जोडी उत्तर मिळाली बरोबर, पर्याय क्रमांक तिसरा ही जोडी आपल्याला मिळालेली आहे. बघा, पुढचा प्रश्न असा आहे, अ आ इ ई आणि उ, अ आ इ ई आणि उ, हे बघा अ आ इ उ हे सजातीय स्वर आहेत. आपण मगाशीच एका प्रश्नात पाहिलेले आहेत, सजातीय स्वर आहेत.
या सजातीय स्वर होण्यासाठी उच्चार स्थान भिन्न असले तरी चालते. भिन्न असले तरी चालते. आता जर आपण ही विधानं बघितली तर पूर्वार्ध चूक आहे, उत्तरार्ध बरोबर आहे. पहिलं विधान दिलंय. दुसरं बघा, दोन्ही विधाने चूक आहेत. दोन्ही विधाने चूक आहेत. तिसरं दिलंय पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध मात्र चूक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला मगाशी त्याची व्याख्या समजून सांगताना असं म्हटलंय, अ आ ई आणि उ हे आपण सजातीय स्वर बघत असतो आणि सजातीय स्वरांचा उच्चार विद्यार्थ्यांनो एकाच उच्चार स्थानातून तयार झालेला असतो. मग जर आपला अ आ ई आणि उ हे सजातीय स्वर आहेत, सजातीय स्वर होण्यासाठी उच्चार एक पाहिजे का नाही? म्हणजे या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध चूक आहे. उत्तरार्ध काय? चूक आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक कितवा मिळणार आहे? तिसरा. उत्तरार्ध मात्र कसा सापडला? आपला चूक सापडलेला आहे. पूर्वार्ध बरोबर आलेला आहे. असल्या टाईपचे प्रश्न पण आपल्याला येत असतात, लक्षात ठेवा. पुढचा बघा प्रश्न, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना म्हणजेच अक्षरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात? एकदम महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना अक्षरांना उच्चारण्यास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात? तर या लागणाऱ्या कालावधीस विद्यार्थी मित्रांनो पर्याय कसे दिलेत बघा. पर्याय दिलेत व्यंजने, स्वर, स्वरलाप आणि मात्रा. तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे मात्रा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस वृत्ते शिकायचे असतात तेव्हा ऱ्हस्व दीर्घ उच्चारावरनच आपल्याला व्यंजन बघायचे असतात किंवा स्वर वगैरे बघायचे असतात. म्हणजे आपल्याला ऱ्हस्व दीर्घ स्वरांना कोणतं उत्तर बरोबर मिळालं? तर मात्रा. आणि मात्रा मोजण्याच्या आपल्याला वृत्तामध्ये तो घटक शिकायचा असतो. पुढचा प्रश्न बघा, विधान अम व आ यांना स्वरादी म्हणतात. हे विधान योग्य आहे. अम व आ हे काय? स्वरादी आहेत. कारण त्यांच्या शेवटी स्वर असतो. विद्यार्थी मित्रांनो स्वरादीलाच आपण स्वरादी दोन म्हणत असतो, अम आणि आ. त्यामुळं हे विधान पण बरोबर आहे. मग पर्याय बघा, पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरे कारण बरोबर नाही. बरोबर आहे का हे? नाही. तर पूर्ण विधान बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्ण विधान बरोबर आहे. का? तर बघा अम व आ या दोन स्वरादी आहेत आणि कारण त्यांच्या शेवटी काय येतो? स्वर येत असतो. स्वर ज्याच्या शेवटी रूढ असतो त्याला स्वरादी असं म्हटलं जात असतं. म्हणजे ह्याचं विधान पूर्ण विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचा अचूक पर्याय कोणता मिळाला? तर पर्याय क्रमांक दुसरा. आता बघा पुढचा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना बघूया. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर कसे बनलेले आहेत आपण मागच्या प्रश्नात बघितलेलंच आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलाय ओ हा संयुक्त स्वर कसा तयार झालाय? आता विद्यार्थी मित्रांनो ओ हा स्वर तयार होण्यासाठी बघा बघा अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ लागतो. ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ लागत असतो. आता जर आपण पर्याय बघितले तर अ ही होईल का विद्यार्थी मित्रांनो? अ ही विधान पर्याय चूक आहे. आ अधिक उ होणार आहे का मित्रांनो? आ अधिक उ झाला, आ अधिक उ की तो अ होत असतो. म्हणजे हे पण विधान बरोबर नाही. आ अधिक उ होणार आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक आपला उत्तर बरोबर कोणता मिळणार विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक चौथा. म्हणजे या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर कोणतं मिळालेलं आहे? पर्याय क्रमांक चौथा की ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? अ अधिक उ. पुढचा प्रश्न बघूया, खालील चुकीचा पर्याय कोणता? विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आला की आपल्याला प्रत्येक पर्याय बरोबर आहे का नाही तो माहित पाहिजे. म्हणजे त्याच्यातला चुकीचा पर्याय आपण निवडू शकतो. आता बघा संयुक्त स्वरावरच तो प्रश्न आहे आणि चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ए कसा तयार होणार आहे? तर बघा आपण संयुक्त स्वर बघत असतो. ए ऐ ओ आणि औ. ए ऐ ओ औ. आता ए कसा तयार होत असतो? तर बघा अ अधिक ऱ्हस्व इ किंवा दीर्घ इ मिळून ए होणार. आपण मगाशी पाहिलेलंच आहे. अजून एकदा बघा ऐ कसा तयार होणार? आ अधिक ऱ्हस्व इ किंवा दीर्घ इ. दीर्घ इ. पुढचा बघा ओ कसा तयार होणार? अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. आणि औ कसा तयार होणार?
आ अधिक रसू किंवा दीर्घ ऊ. म्हणजे आता आपल्याला पर्याय चुकीचा निवडायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकीचा निवडायचे. आता ह्याचं स्पष्टीकरण तर मी तुम्हाला दिलेलंच आहे. आता आपल्याला इथला चुकीचा पर्याय कोणता दिसणार आहे? ए कसा तयार झालाय? आ अधिक ई होणार आहे का? म्हणजे बघा पर्याय क्रमांक पहिलाच आपल्याला मिळाला, तो कसा आहे? चुकीचा पर्याय. ओ बरोबर आहे, औ बरोबर आहे आणि ए कसा झालाय? आ अधिक ई बरोबर झालेला आहे. म्हणजे पर्याय हे चारीमध्ये आपल्याला पर्याय चुकीचा कोणता सापडला? तर पर्याय क्रमांक पहिला. म्हणून आपण संयुक्त स्वरांचं स्पष्टीकरण पण इथं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारा वर्ण कोणता? विद्यार्थी मित्रांनो असे पण काही काही प्रश्न येत असतात. गटात न बसणारा ओळखायचे, न बसणारा वर्ण ओळखायचे, न बसणारा वर्ण ओळखायचे आणि ह्याचं आता आपले उत्तर बघायचे. अ ई दीर्घ ई आणि उ. विद्यार्थी मित्रांनो जर आपण चारही पर्याय जर बघितले तर बघा पहिला पर्यायातला अ रस्व आहे, ई रस्व आहे. तिसरा पर्याय बघितला ई तर दीर्घ आहे आणि चौथा आहे उ रस्व दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारा कोणता कळणार असणार आहे आपल्याला? उत्तर आपल्या विद्यार्थ्यांना कोणतं हे एकदम सोपं आहे, तुम्ही लगेच देऊ शकता. तर पर्याय क्रमांक कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक तिसरा हा गटात न बसणारा पर्याय आपल्याला सापडलेला आहे. कारण हे तिन्ही काय आहेत? तर तिन्ही रस्व आहेत. त्यातला एक काय आहे? दीर्घ आहे, म्हणजे तो गटात आपल्या बसत नाही. असा पण प्रश्न आला तर आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला प्रत्येक पर्याय हा माहीत असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. खालील वर्णापैकी मृदू वर्ण कोणता आहे? मृदू वर्ण कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो आपण कठोर वर्ण पाहिलेले आहेत. कठोर कोणते? क ख, क ख, नंतर च छ, ट ठ, त थ आणि प फ आणि श श आणि स हे 13 आपण कठोर व्यंजन बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो मृदू व्यंजन आपण लक्षात ठेवत असतो, कठोर व्यंजन लक्षात ठेवत असतो. आता आपल्याला पर्यायच असा प्रश्न दिलाय खालील पैकी वर्णापैकी मृदू वर्ण ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो क ख, क ख, च छ, ट थ, त थ आणि प फ. आता बघा हिथं त पण आहे, फ पण आहे. कठोर व्यंजनात आहे का? त आहे, फ आहे. लक्षात ठेवा. आता थ पण सापडलं का? थ पण सापडलं. म्हणजे थ हे कसं आहे? कठोर व्यंजन आहे. त कसं आहे? कठोर व्यंजन आहे आणि फ कसं आहे? कठोर व्यंजन आहे. विद्यार्थी मित्रांनो 13 व्यंजन लक्षात ठेवली तुम्ही कठोर व्यंजन, तर मृदू व्यंजन तुम्ही सहज ओळखू शकत असता. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला मृदू वर्ण कोणता सापडला? ब. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं सापडलं? पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात आलं? आणि महत्वाचा हा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? आणि बघा विद्यार्थ्यांनो पर्याय कसे दिलेत. पहिला दिलाय उष्मे, दुसरा दिलाय महाप्राण, तिसरा दिलाय स्वतंत्र आणि चौथा दिलाय अर्धस्वर. अर्धस्वर. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक पहिला आहे. कारण उष्मे यालाच आपण घर्षक असं म्हणत असतो आणि उष्मे आणि घर्षक किती आहेत? तर फक्त 3च आहेत. कोणती? श श आणि स. म्हणजे पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं आपल्याला कोणतं उत्तर मिळालं? तर पहिला पर्याय क्रमांक पहिला उष्मे. श श स या वर्णांना काय म्हणतो आपण? उष्मे असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. अम व हा या दोन वर्णांना आपण काय म्हणतो? काय म्हणतो? अम आणि हा. आता बघा अनुस्वार म्हणतो का? स्वरादी म्हणतो का? स्वर म्हणतो का? व्यंजने म्हणतो का? आता पर्याय दिलेत बघा. आता याला आपण काय म्हणतो? स्वरादी. याला काय म्हणत असतो? स्वरादी. आता पर्याय बघा कळले. आता पर्याय बघा अ आणि ब बरोबर, क आणि ड बरोबर, फक्त क बरोबर आणि फक्त ड बरोबर. विद्यार्थी मित्रांनो आपण स्वरादी अम आणि आ याच दोन आपल्याकडे स्वरादी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला बरोबर कोणता सापडला? पर्याय क्रमांक तिसरा. फक्त क हा बरोबर आहे. प्रश्न पुढचा बघूया आपण. प्रश्न पुढचा बघा. 16 खडी कशी तयार होते? महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रचलित नियमानुसार
आता 16 खडी तयार झालेली आहे. प्रचलित आता 12 अक्षरे लिहून व्यंजनात स्वर मिळवून 12 वर्ण लिहून आणि व्यंजनात 14 स्वर व 2 स्वरादी मिळून. विद्यार्थी मित्रांनो, आता 14 खडी आहे. पहिली 12 खडी होती. त्या 12 खडीमध्ये 10 स्वर आणि 2 स्वरादी होते. 10 स्वर आणि 2 स्वरादी होते. त्याच्यानंतर इंग्रजीतील ॲ आणि ऑ घेतले आणि आपली 2 रू आणि लू असे स्वर घेतले आणि मग आपण 14 खडी तयार केलेली आहे. मग व्यंजनात किती स्वर घेतले तर 14 स्वर आणि 2 स्वरादी घेतली. 2 स्वरा घेतली. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली 14 खडी कशी तयार झाली हे एका मिनिटात तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगतो. तर बघा व्यंजनात किती स्वर घेतले 14. म्हणजे आता प्रचलित वर्णमालेत 14 स्वर आहेत. प्रचलित वर्णमालेत स्वर किती आहेत 14. मग त्या 14 स्वरामध्ये एक एक व्यंजन घेतलं आणि 16 खडी तयार केलेली आहे आणि 2 स्वर आधी घेतलेले आहेत. मग बघा क, मग क कसं तयार झालेलं आहे हलचिन्ह देऊन क अधिक अ बरोबर क. मग असे आपण स्वर किती घेतो तर स्वर घेत असतो आपण 14 स्वर घेत असतो. आणि 2 स्वरादी कोणत्या तर अम आणि आ ह्या 2 स्वरादी घेतो. आणि व्यंजनात 14 स्वर मिळवून 2 स्वरादी मिळून आपण आता प्रचलित नियमानुसार 16 खडी तयार केलेली आहे. लक्षात ठेवा, त्या 16 खडीमध्ये आपल्याला किती तर 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळालेले आहेत. 14 स्वर आणि 2 स्वरादी. पुढचा प्रश्न बघा. ए ऐ ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात. आपण हा प्रश्न मगाशी विश्लेषणाद्वारे बघितलेला आहे. आता ए ऐ ओ औ या कोणत्या प्रकारात मोडत असतात. कठीण वर्ण, संयुक्त स्वर, अनुनासिके आणि व्यंजने. आणि तुमचं उत्तर पण बरोबर असणार आहे लगेच आणि तयार पण असणार आहे. तर पर्याय क्रमांक कितवा 3रा. ते काय आहेत संयुक्त स्वर आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आहे. व्यंजनाची जोडी ओळखायला लावली. पर्याय दिलाय रू लू, ओ औ, श न्य आणि श आणि श. तर बघा रू लू ही संयुक्त स्वराची जोडी आहे का नाही. मग आपल्याला पर्याय क्रमांक कोणता सापडला बरोबर ओ आणि औ ही काय संयुक्त स्वरांची जोडी तयार झालेली आहे. संयुक्त विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे संयुक्त व्यंजनाची जोडी ओळखायला लावली. संयुक्त स्वराची जोडी ओळखायला लावली नाही, व्यंजनाची जोडी ओळखायला लावलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो श आणि न्य ही संयुक्त व्यंजने आहेत. श आणि न्य संयुक्त व्यंजन आहेत. प्रश्न संयुक्त व्यंजनाचा विचारलाय, संयुक्त स्वराचा विचारलेला नाही. म्हणजे बघा आपल्याला संयुक्त व्यंजन कोणती आहेत श आणि न्य आहेत. 2 व्यंजनाचं सहाय्य घेऊन तयार झालेल्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असं म्हणत असतात. जसं संयुक्त स्वर आहेत ए ऐ ओ औ ते 4 संयुक्त स्वर आहेत आणि संयुक्त व्यंजन म्हटलं की नाही तर 2 द्यायची श आणि न्य. आता विद्यार्थी मित्रांनो श आणि न्य यांना वर्णमालेत स्थान दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात. व्यंजनाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलाय. विद्यार्थी मित्रांनो व्यंजनांना परवर्ण म्हणतात. व्यंजनांना परवर्ण असं म्हणतात. का म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत. दुसऱ्यावर अवलंबून आहेत. म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक कितवा मिळाला पर्याय क्रमांक 2रा. तो म्हणजे व्यंजनांना काय म्हणतात परवर्ण म्हणतात, दुसऱ्यावर अवलंबून नाहीत. त्याला स्वरांत पण असं म्हटलं जातं कारण त्याच्या शेवटी स्वर पण येत असतो. म्हणजे पर्याय दिले होते उष्मे, परवर्ण, मृदू स्वर आणि स्वरादी. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक 2रा. पुढचा प्रश्न बघा. स्वरांचे प्रकार किती आहेत. स्वरांचे प्रकार किती आहेत. पहिला पर्याय दिलाय 12, दुसरा दिलाय 7, तिसरा दिलाय 10 आणि चौथा दिलाय 3. आता 4 आहेत. तर पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे चौथा. 3 होते आता 4 मानले जातात कारण इंग्रजीतले ॲ आणि ऑ घेतल्यामुळे आपण तो चौथा पर्याय मानत असतो. ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त अशी 3 आणि ते इंग्रजीतले 1 असा पर्याय क्रमांक आपल्याला उत्तर बरोबर कोणतं मिळालं या प्रश्नाचं. आणि एकदम सोपा प्रश्न आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी घोष व्यंजने कोणती. खालीलपैकी घोष व्यंजने
कोणती? विद्यार्थी मित्रांनो, घोष व्यंजनेच म्हणजे कोणती? तर मृदू व्यंजने. मृदू व्यंजनालाच काय म्हटलं जातं? घोष व्यंजन असं म्हटलं जात असतं. आता मग आपल्याला घोष व्यंजने माहीत असतात, त्यावेळेस कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आपण त्याची नाव वेगळी वेगळी बघत असतो. आता बघा काय असं दिलंय, श, च, ट आणि घ. श, च, ट आणि घ असे पर्याय दिलेले आहेत. मग आता श कुठं जातं? तर कठोर व्यंजनात जातं. च, छ ही कुठं जाणार आहेत? कठोर व्यंजनातच जाणार आहे. ट, ठ पण कुठं जातात? कठोर व्यंजनात जातात. मग घोष व्यंजन कोणतं असणार आहे? घोष व्यंजन तर घ हे घोष व्यंजन आहे, लक्षात ठेवा. कठोर व्यंजनालाच आपण अघोष म्हणत असतो, मृदू व्यंजनालाच घोष व्यंजन म्हणत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला बरोबर कितवा मिळाला? पर्याय क्रमांक 4. धन्यवाद. पुढच्या तासाला आपण ह्याच्या पुढचे प्रश्न पाहूया.